Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. In today's spoken English session, let us learn about homophones. HOMOPHONES, homophones. In last spoken English session, I have told you about homonyms. HOMONYMS. Yes, those were the words that have same spelling but different meanings. मागच्या सेशनमध्ये आपण होमोनिम्स म्हणजे स्पेलिंग सारखे पण भिन्न अर्थ असे शब्द पाहिलेले आहेत. एक उदाहरण घेऊयात म्हणजे जरा रिफ्रेश होईल. राईट, RIGHT राईट म्हणजे उजवीकडे, RIGHT राईट म्हणजे बरोबर. असे काही शब्द आपण होमोनिम्स आपण मागच्या सेशनमध्ये पाहिले होते. आज आपण जाणून घेऊयात होमोफोन्समध्ये. In today's session, let us know what are homophones. The word homo means same and phone means sound. So, homophones are words with same sounds but different meanings and spellings. म्हणजेच होमोफोन्स म्हणजे काय तर उच्चार सारखे पण अर्थ आणि स्पेलिंग भिन्न किंवा वेगळे असलेले शब्द. मी उदाहरण घेते म्हणजे आपल्याला स्पष्ट होईल. काही वेल नोन होमोफोन्स आपण बघूयात. सोपे आहेत पण त्यात कन्फ्युजन होऊ शकतं. असे 5 होमोफोन्स ते पेअर्स म्हणजे ह्या जोडी ज्या आहेत त्या मी घेणार आहेत. हे सगळ्या शब्दांचे उच्चार म्हणजे प्रोनाऊन्सिएशन सारखे आहे पण त्यांचे अर्थ भिन्न आहेत. तर बघूयात काही होमोफोन्स. पहिला राहील वीक. WEAK वीक म्हणजे अशक्त. आणि वीक WEEK वीक म्हणजे सप्ताह. आपण वाक्यात प्रयोग करून बघूयात. WEAK वीक अशक्तसाठी. द चाइल्ड वॉज हंग्री अँड वीक. मूल भुकेलं आणि अशक्त होतं. वीक म्हणजे अशक्त. WEAK वीक. आता WEEK बघूयात. WEEK वीक उच्चार पहा सारखा आहे वीक आणि वीक पण इथे WEEK वीक म्हणजे सप्ताह. देर आर 7 days in a week. एका सप्ताहात 7 दिवस असतात. तर हे झालं वीकबद्दल. पुढचा शब्द आहे राईट. RIGHT राईट. आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. RIGHT राईट म्हणजे बरोबर. मी जर म्हटलं यू आर राईट तर याचा अर्थ तू बरोबर आहेस असा होतो. आता ह्याच प्रोनाऊन्सिएशनचा म्हणजे ह्याच उच्चाराचा दुसरा शब्द आहे WRITE राईट. हाही राईट असाच प्रोनाऊन्स होतो पण त्याचा अर्थ आहे लिहिणे. तर स्टुडंट्स प्लीज राईट म्हणजे विद्यार्थ्यांनो कृपया लिहा. तर इथे WRITE राईटचा अर्थ आहे लिहिणे. पुढचा शब्द आहे सी. SEA म्हणजे समुद्र. आय लाईक टू स्विम इन द सी. मला समुद्रात पोहायला आवडते. इथे SEAC म्हणजे समुद्र. त्याच उच्चाराचा दुसरा शब्द बघा SEEC. हे वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे. त्याचा अर्थ काय आहे बघणे अथवा दिसणे. तर when I say I could see the train coming तर इथे त्याचा अर्थ सी म्हणजे बघणे असा घ्यायचा. मला ट्रेन येताना दिसत होती. अजून एक शब्द बघूया आपण. हेअर. HAIR हेअर म्हणजे केस. हर हेअर वॉज गोल्डन. तिचे केस सोनेरी होते. इथं
HAIR हेअर म्हणजे केस. आता त्याच उच्चाराचा अजून एक शब्द येतो हेअर, HARE असं त्याचं स्पेलिंग आहे. हेअर म्हणजे ससा. इन द झू आय सॉ अ हेअर. प्राणी संग्रहालयात मला ससा दिसला. तर हां, अजून एक आपण घेऊयात जो बरेचदा कन्फ्युजिंग असतो किंवा गोंधळात टाकतो. हियर, HEAR हियर. आता HEAR हियर म्हणजे ऐकणे. म्हणजे मी जेव्हा म्हणते कॅन यू हिअर माय व्हॉइस, म्हणजे तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो आहे का. इथे हियर म्हणजे ऐकणे. HERE हियर म्हणजे इथे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जेव्हा टीचर सेड प्लीज कम हियर, त्याचा अर्थ असा होतो शिक्षिका म्हणाल्या कृपया इकडे या. HERE हियर म्हणजे इथे. तर थोडक्यात हे काही होमोफोन्स होते. अजून काही पेअर्स आहेत अशा, मी फक्त त्यांचे अर्थ सांगते आणि स्पेलिंग सांगेन. वूड, WOULD वूड. वूड म्हणजे जी शक्यता म्हणून वापरतात, आय वूड कम त्या अर्थी. WOULD वूड म्हणजे शक्यता. आणि WOOD वूड म्हणजे लाकूड. तसंच ब्लू, BLUE ब्लू. ब्लू म्हणजे निळा रंग. आणि BLEW हे परत क्रियापद आहे. त्याचा अर्थ हवा भरणे किंवा हवेत उडणे असा होतो. पुढचा शब्द आहे वेट, WAIT वेट म्हणजे थांबा किंवा थांबणे. आणि WEIGHT वेट म्हणजे वजन. अजून एक नेहमी वापरात येणारा शब्द नो. त्याचा उच्चार नो असा आहे, तो आहे NO नो. त्याचा अर्थ नाही असा होता, नकार. आणि KNOW हे जे क्रियापद आहे त्याचाही उच्चार नो असाच आहे. याचं स्पेलिंग वेगळं आहे KNOW आणि त्याचा अर्थ होतो जाणणे किंवा कळणे. तर थोडक्यात हे काही होमोफोन्स होते. आजच्या स्पोकन इंग्लिश सेशनमध्ये आपण होमोफोन्स पाहिले. म्हणजे ते शब्द ज्यांचा प्रोनाऊन्सिएशन किंवा साऊंड सिमिलर आहे पण त्यांचे स्पेलिंग भिन्न आहेत आणि त्या जोड्या ज्या आहेत त्यांचे अर्थही त्या शब्दांचे वेगळे होतात. तर नेहमी वापरातले काही शब्दजोड्या आपण पाहिल्या. माझी अशी विनंती राहील की तुमच्या काही असे लक्षात आले शब्द तर तुम्ही त्याची नोंद करून ठेवा. आणि अशा काही शब्दांचे त्या जोड्यांपैकी अर्थ तुम्हाला कळले नाहीत तर तुम्ही मला जरूर विचारा. प्लीज मेक अ नोट ऑफ ऑल द होमोफोन्स यू यूज इन युअर डेली लँग्वेज or in daily usage, and if you don't know the meanings then or the spellings then I can help you in it. एवढ्यावरच आज आपलं होमोफोन्सचं सेशन इथे थांबवूयात. थँक्यू. हॅव अ हॅपी संडे. थँक्स.